तर आम्हाला हे म्हणायचं आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगायचं आहे की न्याय व्यवस्थेला इशारा देण्या इतकी जैन समुदाय मोठा झालेला आहे का, ज्यामध्ये कुठेतरी अशा प्रकारचा असंतोष निर्माण नाही व्हावा, यासाठी लवकरात लवकर तातडीने यांच्यावरती गुन्हे नोंद करावे। ज्यावेळी आरे कॉलनीसारखा मोठा भयानक जंगल ज्यावेळी तोडला गेला, त्या जंगलातल्या प्राणी पशु अक्षरशः रस्त्यावरती आले, गाड्यांच्या वाहनांच्या चाकाखाली आले, त्यावेळी हा जैन समुदाय कुठे होता? त्यावेळी त्यांना वाटलं नाही का या वनांचं रक्षण केलं पाहिजे। आज कोकणामध्ये मोठमोठे प्रकल्प, रासायनिक प्रकल्प घेऊन जात आहेत, त्या प्रकल्पाबद्दल विरोध केला जात नाही। तिकडचे जंगल तुटणार नाही का? तेथील जंगल तुटल्यानंतर तिकडचा जो वन्य प्राणी आहे, पक्षी आहे, याला आसरा कुठे आहे? मग हा पक्षी काय करतो? हा शहरासारख्या ठिकाणी मोठमोठ्या उंच इमारतींच्या बाल्कनीमध्ये येतो आणि अशा वेळी त्यांच्या विष्ठेपासून जीवाला धोका निर्माण होतो। म्हणून हा निर्णय घेतला आहे कोर्टाने। तर याला ह्या लोकांनी धार्मिक वळण दिलेलं आहे। म्हणून जैन समुदायाला आम्ही सांगू इच्छितो की हे कुठेतरी थांबवावं। आम्ही शस्त्र हातात घेऊन आम्ही लाखोच्या संख्येने मोर्चे काढू, हे सांगणं थांबवा।